पारा 35शी पार असल्यानं मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव रविवारी सुद्धा कायम राहण्याची शक्यता. म्हणजे आज सांताक्रूज वेधशाळेमध्ये शनिवारी म्हणजे काल किमान 26 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आणि त्यामुळे तिसऱ्या दिवशी सुद्धा आज उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवतोय. उष्णतेसह आर्द्रतेचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झालेत. आज कमाल तापमानामध्ये आणखी वाढ होणार नसल्याचा अंदाज आहे आणि भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्यानं मुंबईकर त्रस्त आहेत. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव मुंबईमध्ये आजही असाच कायम असेल. आणि यानंतर पुण्यामधलं तापमान आपण जाणून घेऊयात. पुण्यामध्ये सुद्धा तापमान 40 अंशांवर गेलंय. रात्रीच्या तापमानामध्ये सुद्धा वाढ झाल्याचीच नोंद आहे. हवामान विभागाकडून पुण्यामध्ये आज दुपारनंतर पावसाचा अंदाजही वर्तवला गेलाय. पावसानंतर तापमानामधील वाढ अजूनही कायम राहण्याची शक्यता. हवामान विभागाकडून पुण्याला येलो अलर्ट जारी केला गेलाय. त्यामुळे गेले 2 आठवडे सगळीकडेच सगळ्याच भागांमध्ये असं संमिश्र तापमान पाहायला मिळतंय. काही ठिकाणी अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारा, तर काही ठिकाणी भयाण उष्णता.